जय शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही। खरं तर भारतीय क्रिकेटपटूंनी खेळून लढून ही ट्रॉफी जिंकलेली आहे। खेळाचं मैदान असो की युद्धाचं मैदान असो, भारतीयांची मान कायम अभिमानानं आणि स्वाभिमानानं उंचावते। आपल्या क्रिकेटपटूंनी मेहनतीनं ती ट्रॉफी जिंकलेली आहे आणि पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित केल्या आहेत। युद्धाच्या मैदानात देखील आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला धूळ चारली, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं आणि आता देखील ही ट्रॉफी मोदी सरकार पाकिस्तानच्या घरात घुसून नक्कीच आणेल। त्याबद्दल संजय राऊत यांनी चिंता करू नये। संजय राऊत, पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे तुम्ही रुदाली वादन करतायत, तुम्ही रुदाली करतायत आणि रडण्याचं काम, छाती बडवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे। त्यामुळे पाकिस्तानची चिंता तुम्ही करा, भारतीयांची चिंता आणि ट्रॉफीची चिंता करण्यासाठी मोदीजींचं सरकार अतिशय सक्षमपणे आणि भक्कमपणे काम करतंय। लाचखोरी आणि कमिशनखोरीची परंपरा संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे। लोकसभेला तुम्ही 48 पैकी 30 जागा जिंकल्या, तेव्हा तुम्ही मतचोरी केली होती का? तुमचा भाऊ सुनील राऊत विक्रोळीमध्ये निवडून आले, त्यावेळेला तुम्ही मतचोरी केली होती का? त्यावेळेला मतदारांना तुम्ही विकत घेतलं होतं का? ज्या पद्धतीनं मतदारांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाच्या मार्फत केलं जातं, खऱ्या अर्थानं मतचोरी झाली असेल तर ती लोकसभेला झाली असेल। त्यावेळेला तुम्हाला विजय मिळाला, त्याबद्दल तुम्ही चकार शब्द बोलायला नाही आणि विधानसभेला जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिले तर लगेच तुमचा पोटशूळ उठला। खरं तर मतदारांनी देवाभाऊंना साथ दिली, मतदारांनी महायुतीला साथ दिली आणि महाविकास आघाडीला नाकारलंय। त्यामुळे मतचोरी झाली नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे, हे वारंवार सिद्ध झालं। मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही लोकसभेला केला होता, आता महापालिकेला जनता आणि महापालिकेला मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील। खरं तर कुणाच्या ताफ्यात अँब्युलन्स आहे आणि कुणाच्या ताफ्यात अँब्युलन्स नाही, यावरून संजय राऊत यांचं पोट दुखतंय। माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की एक अँब्युलन्स संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये पण देऊन ठेवा, कारण संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात, त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो। सकाळी रोज 10 वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय, त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची अँब्युलन्स देऊन ठेवावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो। पगारी नेते संजय राऊत रोज सकाळी बेडूक उड्या मारतात। खरं तर खेकड्यासारखं मराठी माणसांचे पाय ओढण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत अनेक वेळा केलं जातं आणि बेडूक उड्या देखील संजय राऊत सातत्यानं मारत असतात। ठग कोण आहेत, ठगांची गँग कुणाकडे आहे आणि ठगांच्या गँगचे सरदार कोण आहेत, कोण खंडणीखोर आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला ओळखलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ठगाचे सेनापती आहात। गँग्स ऑफ ठग्स ही संजय राऊत तुम्ही चालवता आणि उभाटा गट चालवतोय। त्यामुळे ठगांबद्दल आणि मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसण्याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये। तुम्ही खेकड्यासारखे आहात आणि ठगांचे सरसेनापती आहात, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलेलं आहे। निधी वाटपावरून भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। 12 आमदाराला 1.5 वर्ष मानधन दिलं नाही, निधी दिलं नाही। तुमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। हे संजय राऊत तुम्ही विसरलात का? ज्या पद्धतीनं तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला दमडीही द्यायची नाही आणि आता निधी वाटपावरून गप्पा हाणायच्या, खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। तुम्ही ज्या पद्धतीनं निधी वाटपामध्ये असमान कार्यक्रम राबवला आणि आपल्याच महाविकास आघाडीच्या लोकांना निधी देण्याचं पाप केलं होतं,
जरा भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी आपण केलेले काळे कारनामे संजय राऊत आणि उभाटा गटानं आठवले पाहिजेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.